पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला महत्त्वाची बैठक। नव्या प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याची जबाबदारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजनाबाबत आढावा बैठक। येत्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांची घेतली भेट। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी कसली कंबर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शरद पवारही लागले कामाला। 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक। स्वतः शरद पवार करणार मार्गदर्शन। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। माझ्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरेंचं ट्विट। इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी। गेल्या वर्षीही मुद्दा मांडला पण कार्यवाही नाही। प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी। पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा राजगड तालुका भाजपच्या वतीनं सत्कार। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडेकर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा।